नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतरावाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय व्यावसायिक अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात प्रकरण 3ला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. प्रकरण 3मध्ये आपण महत्त्वाचा जो काही घटक आहेत तो म्हणजे से यांचा सिद्धांत, JB से यांचा बाजारविषयक नियम 3.3 अभ्यासाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या नियमाला सुरुवात केलेली आहे. या नियमाला सुरुवात करताना आपण सुरुवातीस से यांच्या नियमाची जी काही पार्श्वभूमी आहे ती अभ्यासली. से यांचा सिद्धांत अभ्यासत असताना च्या या बाजारविषयक नियमाची जी काही गृहिती आहे त्या गृहितांवरती त्या ठिकाणी आपण चर्चा केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या गृहितांनंतर से यांच्या सिद्धांताचे जे काही स्पष्टीकरण आहे या स्पष्टीकरणावर आपण सविस्तर चर्चा केली. आज आपण सेच्या नियमाची स्पष्टीकरण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी ही स्पष्टीकरण त्या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूच्या उत्पादनात भूमी, श्रम, भांडवल व संघटक या उत्पादन घटकांचे योगदान असते. या चारही उत्पादन घटकांना अनुक्रमे आपण खंड, वेतन, व्याज, नफा हे उत्पन्न व मोबदला म्हणून त्या ठिकाणी मिळत असते. उत्पादन घटकांना मिळणारे मोबदल्या स्वरूपातील उत्पन्नातून मागणी निर्माण होते. अशा प्रकारे प्रत्येक वेळी पुरवठ्यातून मागणी निर्माण होते व याथे एकूण पुरवठाबरोबर एकूण मागणी ही समसमान त्या ठिकाणी होत असते. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आपण पाहतो की उत्पादन प्रक्रियेत जेवढ्या किमतीचा माल तयार होतो तेवढ्या किमतीची क्रयशक्ती देखील तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, क्रयशक्ती म्हणजे थोडक्यात खरेदी शक्ती, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. उत्पादक घटकांच्या मध्ये हे उत्पन्न म्हणजे त्यांच्या मालकांमध्ये वितरित होते. उत्पादन घटकांचे मालक हे उत्पन्न सर्व उत्पादित माल घेण्यावर खर्च करतात असे गृहीत त्या ठिकाणी मानलेले आहेत. परिणामतः पुरवठ्यातून आपोआप मागणी निर्माण होते आणि ते तसेच मागणी व पुरवठ्यात समानता निर्माण होते. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर उदाहरणार्थ म्हणून त्या ठिकाणी लक्षात जर घेतलं तर अर्थव्यवस्थेत समजा 10,000 कोटी किमतीच्या वस्तूंचे उत्पादन होत असते. हे उत्पादन विकल्यास उत्पादन घटकांना मोबदला म्हणून 10,000 कोटी रुपये इतके उत्पन्न दिले जाते. खंड, वेतन, व्याज, नफा याच उत्पन्नातून उत्पादक घटक उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मागणी करतील. त्यांचे मूल्यही 10,000 कोटी रुपये असेल. म्हणजेच उत्पादन किंवा पुरवठ्याचे मूल्य आणि मागणी मूल्य हे समान असेल. यात काही असमानता असल्यास लोकांनी बचत केल्यास व भांडवली वस्तू खरेदीसाठी खर्च केली जाईल. त्यामुळे पुन्हा मागणीबरोबर पुरवठा होऊन समतोल साधला जाईल. त्यामुळे अतिरिक्त मागणी व पुरवठा स्थिती फार काळ टिकत नाही. त्यामुळे बेरोजगारीची शक्यता नसते. नेहमी पूर्ण रोजगार संतुलन असते. हे आपण त्या ठिकाणी आकृतीवरून देखील स्पष्ट करू शकतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण आकृती जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की या आकृतीमध्ये उत्पन्नाबरोबर खर्च या ठिकाणी आहे. यावरून आपल्याला असंही लक्षात येतं की या ठिकाणी या आकृतीमध्ये म्हणजे आकृती क्रमांक 3.3 मध्ये उत्पन्नाबरोबर खर्च या ठिकाणी आपण पाहतो की पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. हे देखील आपल्याला छोट्याशा उदाहरणावरून त्या ठिकाणी सांगता येईल. समजा देशात एकूण वस्तू व सेवांचे उत्पादन होते व त्यांचे मूल्य आपण विद्यार्थी मित्रांनो 10,000 कोटी रुपये आहेत असं त्या ठिकाणी गृहीत धरू. म्हणजेच ते बाजारात आणले जाते, म्हणजेच त्या वस्तू व सेवांचा पुरवठा झाला आहे असं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतो. त्यावेळेस उत्पादनाचे मूल्य इतकेच उत्पन्न म्हणजे 10,000 कोटी रुपये इतकेच लोकांच्या हातात आले व तेवढीच मागणी आपोआप निर्माण होते. म्हणजेच 10,000 कोटी रुपये थोडक्यात त्या ठिकाणी तेवढी मागणी निर्माण होते. थोडक्यात पुरवठा आणि मागणी 10,000 कोटी रुपये बरोबर 10,000 कोटी रुपये हे समान असतात.
तेव्हा अतिरिक्त मागणी व पुरवठा फार काळ राहत नाही, म्हणजेच बेरोजगारी शक्य नसते. दीर्घकाळ तेजी व मंदी ही असू शकत नाही. म्हणून अर्थव्यवस्था सतत त्या ठिकाणी पूर्ण रोजगार समतोलात असते, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती थोडक्यात केन्स यांच्या अपूर्ण रोजगारचे रोजगार व उत्पादन संतुलन यावर त्या ठिकाणी आपण स्पष्ट करू शकतो. ही देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतो. म्हणजे हा जो प्रवाह आहे तो एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून एकाकडे असा प्रवाह त्या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येतो. उद्योग संस्था डाव्या बाजूला, व्यक्ती व कुटुंबे उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसतात. म्हणजे उद्योग संस्था 10,000 कोटीवरून त्या ठिकाणी व्यक्ती व कुटुंबे, पुन्हा व्यक्तीचा खर्च 10,000 कोटी हे समसमान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा प्रवाह त्या ठिकाणी एकूण समान आहे असंही थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला या आकृतीवरून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण या आकृतीनंतर आपण पुढील भागात जात आहोत, ते म्हणजे से यांच्या नियमाचे सूचितार्थ. या नियमाचे सूचितार्थ विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासात असताना आपोआप संतुलन प्रस्थापित होते. हे या से यांच्या नियमाचे पहिले सूचितार्थ स्पष्ट करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटक हे क्रियाशील असून त्यात समन्वय व योजनाची होण्याची प्रवृत्ती असते. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार पातळीला आपोआप समतोल प्रस्थापित होतो, हे देखील आपण त्या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण सूचितार्थ आहे ते म्हणजे स्वयंचलितता. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक प्रणाली ही स्वयंचलित असते. अर्थव्यवस्थेत कुठल्याही कारणाने असंतुलन निर्माण होत झाले तरी किंमत यंत्रणेच्या कार्यामुळे हा समतोल पुन्हा आपोआप प्रस्थापित होतो. उदाहरणार्थ आपण जर लक्षात घेतलं तर पुरवठा वाढला तर मागणीही आपोआप वाढेल आणि म्हणून सरकारने आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करू नये असं देखील त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. त्या ठिकाणी लक्षात घ्या की पुढील महत्त्वाचा जो सूचितार्थ आहे तो म्हणजे बेकारीचे अस्तित्व नाही. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेत मागणी पुरवठ्यात समतोलाची स्थिती असल्यामुळे सामान्य बेरोजगारी निर्माण होत नाही. बेकार निर्माण झाली असती तात्पुरत्या स्वरूपाची असती, ती कालांतराने आपोआप नष्ट होते, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार असतो असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचा सूचितार्थ आहे ते म्हणजे वेतन कपात धोरण. अर्थव्यवस्थेत बेकाराचे अस्तित्व असल्यास ते मजुरी दर अवास्तव असल्यामुळे असते असं ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वेतन कपातीचे धोरण राबवून पूर्ण रोजगार प्राप्त होतो, हे देखील आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर अतिरिक्त उत्पादन नाही. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनाच्या प्रक्रियेतच उत्पन्न आणि त्यातून मागणी निर्माण होते, त्यामुळे मागणीची कमतरता निर्माण होत नाही. ज्या प्रमाणात उत्पादन वाढते त्याच प्रमाणात मागणी देखील वाढते, त्यामुळे अतिरिक्त उत्पादन होण्याची जी काही स्थिती आहे ती कधीही निर्माण होत नाही, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुढील सूचितार्थात जे आहेत ते म्हणजे व्याजदर समतोल. विद्यार्थी मित्रांनो, मालाच्या किमती, मजुरी दर व व्याजदर घटक लवचिक असला पाहिजे. अर्थव्यवस्थेत बचत व गुंतवणूक समतोल साधण्यात लवचिक स्वरूपाचे व्याजदराची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आर्थिक समतोलात निर्माण झालेले असंतुलन आपोआप दुरुस्त होते, हे यावरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हे सूचितार्थ आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु या सिद्धांतावर काही टीका देखील करण्यात आल्या आहे. या टीका जर आपण पाहिल्या तर त्यातली पहिली जी टीका महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे वेतन कपात अशक्य. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या या अर्थव्यवस्थेत जी फेरजुळवणी होती ती लवचिक वेतन दर व किंमत यांच्यामार्फत न होता बदलत्या उत्पन्नानुसार खर्चात होणाऱ्या फेरबदलातून होत असते. वेतन दर व किमती लवचिक नसतात. कामगार संघटना या व्यवस्थापनाबरोबर कराराने वेतन दराला ताठरता निर्माण करतात व आधुनिक अर्थव्यवस्थेत वीज, पेट्रोल, गॅस या किमती सरकार नियंत्रित करत असतात. वेतन कपातीने मागणीत घट होते, त्यामुळे किंमत व उत्पादन घटून बेरोजगारीत निश्चितपणे वाढ होते, असे त्या ठिकाणी आपल्याला ही टीका त्या ठिकाणी केन्स यांनी केलेली आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अवास्तव गृहिते. विद्यार्थी मित्रांनो, यांच्या सिद्धांतात मानलेली जी काही गृहिते आहे, उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धा, सरकारचे हस्तक्षेप धोरण, खुली अर्थव्यवस्था इत्यादी प्रत्यक्षात खरी ठरणारी नाहीत, कारण की सहसा अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धा नसते. सरकारचा हस्तक्षेप आवश्यक असून सर्वच अर्थव्यवस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप होतो, म्हणून ही गृहिते अवास्तव असल्याची टीका त्या ठिकाणी होते.
त्यानंतर पुढील जे महत्त्वाचं गृहीत आहे ते म्हणजे नेहमी पूर्ण रोजगार नसतो. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेत बचतबरोबर गुंतवणूक नसते, म्हणून नेहमी पूर्ण रोजगार नसतो. अर्थव्यवस्थेचा समतोल अपूर्ण रोजगाराला असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पन्नाच्या भिन्न पातळीला भिन्न रोजगार पातळी असते. तेव्हा मागणीबरोबर पुरवठा, बचतबरोबर गुंतवणूक असू शकतो. त्यामुळे तेव्हा पूर्ण रोजगार असतोच असे नाही. ही स्थिती अपवादात्मक परिस्थितीतच असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढील जी टीका झाली आहे ती म्हणजे पैशाच्या इतर कार्याकडे दुर्लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते यांनी पैशाचे केवळ विनिमयाचे माध्यम म्हणून हेच कार्य त्या ठिकाणी लक्षात घेतले आहे. पण पैसा हा मूल्यसंग्रहण ही उपयोगी पडतो, म्हणून पैशाला रोखता म्हणून असणारी जी काही मागणी कार्य असते हे यांनी लक्षात घेतलेलं नाही. पैशाची इतर कार्य देखील दुर्लक्ष केलेली आहेत अशी ही टीका त्या ठिकाणी यांच्या नियमावर होती. त्यानंतर पुढील जी टीका होती ती म्हणजे बचतबरोबर गुंतवणूक स्थिती नसते. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते उत्पन्न व खर्च यात बचतीमुळे दरी निर्माण होते. बचतीच्या रूपाने बाजूला पडलेले उत्पन्न गुंतवणूक रूपाने अर्थव्यवस्थेत येत नाही. त्यामुळे प्रयत्न करावे लागतात, कारण बचत करणारा व गुंतवणूक करणारा वर्ग वेगवेगळा असू शकतो. तसेच बचत व्याजदरावर नाही तर उत्पन्नावर अवलंबून असते, तर गुंतवणूक ही भांडवलाच्या लाभ क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे बचतबरोबर गुंतवणूक ही स्थिती नसते, कारण उत्पन्न वजा उपभोग खर्चाबरोबर बचत म्हणून मागणी व पुरवठ्यात संतुलन राहत नाही. अर्थव्यवस्थेत बेकारी वाढून मंदीकडे त्या ठिकाणी वाटचाल होते. हे देखील आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतले पाहिजे. पुढीलची टीका होती ती म्हणजे मागणीबरोबर पुरवठा विश्लेषण चुकीचे आहे. म्हणतात की पुरवठा ही स्वतःची मागणी निर्माण करतो, परंतु केनच्या मते रोजगाराच्या वाढीतून लोकांच्या उत्पन्नात वाढ होते, तसेच त्यांची बचतही वाढते. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चात दरी निर्माण होते. त्यामुळे बचत वाढत गेली तर मागणीची कमतरता निर्माण होते. याचाच अर्थ प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे संपूर्ण उत्पन्न खर्च होत नाही. त्यामुळे पुरवठाबरोबर मागणी ही स्थिती निर्माण किंवा ही स्थिती त्या ठिकाणी नसते असंही त्या ठिकाणी ही टीका त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर स्वयंचलित अर्थव्यवस्थेची संकल्पना चुकीची आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीकाकारांच्या मते अर्थव्यवस्था स्वयंचलित संतुलनाची संकल्पना ही चुकीची आहे. महामंदी व त्यातून उद्भवणारी बेकारीची समस्या सोडविण्यात किंमत यंत्रणा ही स्वयंचलित कार्यातून शक्य होत नाही. त्यामुळे किंमत यंत्रणाच्या मर्यादा त्या ठिकाणी पडतात, म्हणून अर्थव्यवस्था स्वयंचलित असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी टीका आहे ती म्हणजे उत्पन्नाचे विषम वाटप. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते पुरवठाबरोबर मागणी असा समतोल आपोआप निर्माण होत नाही, कारण राष्ट्रीय उत्पन्न वाटणी समाजात असमान पद्धतीने झालेली असते. श्रीमंतांकडे अधिक संपत्ती असते, परंतु ते तिचा पूर्ण उपभोग घेऊ शकत नाही, तर गरिबांकडील अपुरी संपत्ती हा असल्याने त्यांच्या या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उपभोग आणि राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच मागणी व पुरवठ्यात अंतर पडून बेरोजगारी निर्माण होते आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकणारी ही त्या ठिकाणी असते असे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. नंतर पुढली जी टीका झाली ती म्हणजे सरकारी हस्तक्षेपाची गरज. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नसते असे यांच्या नियमात सांगितलेले आहे, परंतु सरकारच्या हस्तक्षेपाने असंतुलन निर्माण होते आणि सरकारचा हस्तक्षेप अनावश्यक मानाने चुकीचे आहे. परंतु प्रत्यक्षात व्यापार चक्रांच्या तेजी मंदीची अवस्था, भाववाढ, बेरोजगारी, किंमत यंत्रणासाठी बाजार यंत्रणा अपयशी ठरत असल्याने सरकारचा हस्तक्षेप अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे हस्तक्षेप हा आधुनिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा ठरतो असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता. आणि शेवटची विद्यार्थी मित्रांनो जी टीका आहे ती म्हणजे अल्पकाळाचे विश्लेषण नाही. विद्यार्थी मित्रांनो, यांनी दीर्घकाळात पूर्ण रोजगार संतुलन स्वयंचलित व स्वयंचलनातून किंवा स्वयंसंतुलनातून होते असे विचार मांडलेले आहेत. केन्स यांच्या मते दीर्घकाळ हा फार मोठा कालावधी असतो. दीर्घकाळातील समतोलावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते दीर्घकाळात आपण सर्व मृत असू शकतो किंवा आपण सर्व मृत असू, त्यामुळे अल्पकाळातील विश्लेषण महत्त्वाचे आहे. त्यामुळे यांचे सिद्धांत अल्पकाळातील बदलाचे संतुलनाचे विश्लेषण करत नाही अशी देखील टीका केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ह्या टीका असून अशा प्रकारे रोजगार विषय सिद्धांतात सनातनवादी रोजगार विषय विचाराचा पाया हा यांच्या बाजारविषयी नियमावर आधारित आहे. मिल, रिकार्डो, मार्शल, टेलर इत्यादींनी च्या नियमाचे समर्थन केलेले आहेत. परंतु सन 1929-30च्या या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर केन्स यांनी 1936मधील आपल्या द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथात सनातन रोजगार विचार व च्या बाजारविषयक नियमावर टीका देखील केलेल्या आहेत असं देखील आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपण अतिशय महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे केन्स यांच्या
केन्स यांची रोजगाराच्या सनातन सिद्धांतावरील ज्या काही टीका आहे, या टीकांवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, या टीका अभ्यासणार आहोत, यावर त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात. थँक्यू.